नमस्कार मंडळी, लोकसभेच्या 3 टप्प्यातलं निवडणूक झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्पे होते, आणखीन 2 टप्पे शिल्लक राहिलेले आहेत। आणि देशभराचा विचार केला तर एकूण ज्या 543 जागा आहेत त्यापैकी भाजप म्हणजे महायुती NDA या आघाडीला किती जागा येतील आणि इंडिया आघाडीला किती जागा येतील ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबरीनं ह्या दोन्ही आघाड्या सोडून आणखीन कोणाला किती जागा येतील, म्हणजे 543 पैकी एक प्रकारे आपण कोणाला किती जागा मिळतील, स्पष्ट बहुमत कोणाचं मिळेल आपण हे समजून घेऊ। आता आपण पाहत असताना पूर्ण राज्याच्या हिशोबानं जर पाहायचं म्हटलं तर केरळमध्ये एकूण लोकसभेच्या 20 जागा आहेत। या 20 जागापैकी एक जागा फक्त भाजपला NDAला येते आणि मग इंडिया आघाडीला एकूण 19 जागा आहेत। या ठिकाणी इंडिया आघाडी प्लस असणार आहे। तर तामिळनाडूमध्ये एकूण 39 जागा पूर्ण लोकसभेच्या आहेत, त्यापैकी एकच जागा फक्त भाजप NDAला मिळते आणि काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला ह्या ठिकाणी 38 जागा मिळतील। तर कर्नाटकमध्ये आता सध्या विधानसभेला काँग्रेसचा विजय झाला आणि या ठिकाणी तो प्रभाव दिसतो। एकूण 28 लोकसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 9 जागा NDAला मिळतील। तर उर्वरित ज्या 19 जागा आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील असं दिसतंय। तेलंगणामध्ये एकूण 17 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा NDAला तर 11 जागा इंडिया आघाडीला मिळतील। आंध्र प्रदेशमध्ये एकूण 25 जागा आहेत, त्यापैकी 5 जागा भाजप म्हणजेच NDAला आणि 11 जागा हे इंडिया आघाडीला मिळतील। आणि त्या ठिकाणी 9 जागा मात्र इतरांना मिळणार आहेत, ते NDAला पण नाहीत आणि इंडिया आघाडीला पण नाहीत। त्याचबरोबरीनं आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागा आहेत। ह्या 48 जागामध्ये जर भाजपला किती म्हणजेच NDAला किती जागा मिळतील हे पाहायचं म्हटलं तर आपण त्यापैकी 17 जागा NDAला मिळतील आणि उर्वरित ज्या 29 जागा आहेत त्या इंडिया आघाडीला म्हणजे काँग्रेसला मिळतील आणि 2 जागा इतराला मिळतील असं अंदाज आहे। गुजरातमध्ये स्वाभाविकपणे भाजप निवडून येणं स्वाभाविक आहे, पण त्या ठिकाणी 26 जागा आहेत एकूण आणि या 26 जागापैकी 22 जागा भाजप म्हणजे NDAला मिळतील आणि 4 जागा इंडिया आघाडीला मिळतील। या ठिकाणी इंडिया आघाडी मायनस ठरणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत, त्यापैकी 15 जागा या भाजपला NDAला मिळतील तर 27 जागा ह्या काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला मिळतील। झारखंडमध्ये 14 पैकी 7 दोन्हीला जागा मिळतील। तर छत्तीसगडमध्ये 11 जागा आहेत एकूण लोकसभेच्या, त्यापैकी 6 भाजप आणि 5 काँग्रेस म्हणजेच NDAला 6 आणि इंडिया आघाडीला 5 असं आपण गृहीत धरू शकतो। त्यानंतर NDA म्हटल्यानंतर आपण भाजप म्हणजे NDA समजा आणि काँग्रेस म्हटलं की तुम्ही इंडिया आघाडी समजा। त्यानंतर गोव्यामध्ये एकूण 2 जागा आहेत, दोघांनाही एक जागा मिळेल। राजस्थानमध्ये एकूण 25 जागा लोकसभेच्या आहेत, त्यापैकी 15 जागा भाजपला मिळतील तर 10 जागा काँग्रेसला मिळतील। पंजाबमध्ये एकूण 13 जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी 1 जागा भाजपला मिळेल, 10 जागा काँग्रेसला मिळतील आणि 2 जागा इतरांना मिळतील। हरियाणामध्ये एकूण 10 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा भाजप आणि 4 जागा भाजप आणि 6 जागा काँग्रेस अशा जागा मिळतील। त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एकूण 6 जागा आहेत, त्यापैकी 2 भाजप आणि 4 काँग्रेस। हिमाचलमध्ये एकूण 4 जागा आहेत, 2 भाजप 2 काँग्रेस। त्यानंतर उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 3 जागा मिळतील तर 2 जागा काँग्रेसला मिळतील। दिल्लीमध्ये एकूण 7 जागा आहेत, ह्या 7 पैकी 2 जागा भाजप घेईल तर 5 जागा काँग्रेस घेईल, त्यासोबत आपसुद्धा असणार आहे। त्यानंतर जो सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र देशामधलं उत्तर प्रदेशमध्ये मात्र एकूण 80 जागा आहेत आणि त्या ठिकाणी भाजप येणं स्वाभाविक आहे, पण त्या ठिकाणीसुद्धा भाजप मायनस होते। 59 जागा भाजपला मिळतील तर एकूण 30 जागा म्हणजे 80 पैकी 30 जागा काँग्रेस घेत आहे, तर उर्वरित फक्त 50 जागा ह्या भाजपला मिळतील अशी शक्यता तिथं वर्तवली जाते। त्यानंतर बिहारमध्ये एकूण 40 जागा आहेत, 40 पैकी 22 भाजप आणि 18 जागा ह्या काँग्रेसला मिळतील। त्यानंतर
ओरिसामध्ये एकूण 21 जागा आहेत लोकसभेच्या, त्यापैकी 4 जागा भाजपला मिळतील, 6 जागा काँग्रेसला मिळतील आणि उर्वरित 11 जागा या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस म्हणजे NDA आणि इंडिया आघाडीला सोडून जागा तिथं मिळणार आहेत. जे इंडिया आघाडीचा किंवा NDAचा पार्ट असणार नाही अशा पक्षाला तिथं जागा मिळत आहेत. त्यानंतर आसाममध्ये एकूण 14 जागा आहेत, त्यापैकी 7 जागा आणि 7 जागा अशा दोन्ही मिळून दोघांना अर्ध्या जागा तिथं मिळतील. त्यानंतर मेघालयमध्ये 2 जागा आहेत, त्या ठिकाणी 1-1 जागा दोघांना मिळेल. अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा 2 जागा आहेत आणि त्या ठिकाणची 1-1 जागा दोघांनाही मिळेल. त्यानंतर नागालँडमध्ये एकूण 1च जागा आहे आणि ती असणारी 1 जागा ही काँग्रेसला मिळते. त्यानंतर मणिपूरमध्ये 2 जागा आहेत आणि 2 जागा हे काँग्रेसला मिळत आहेत. तर मिझोरममध्ये 1 जागा आहे, तीसुद्धा काँग्रेसलाच मिळते. त्रिपुरामध्ये 2 जागा आहेत, त्या ठिकाणी 1-1 जागा दोघांना मिळते. अंदमान निकोबारमध्ये 1 जागा आहे आणि ती पण जागा काँग्रेसलाच मिळते. लक्षद्वीपमध्ये 1 जागा आहे, ती पण काँग्रेसलाच मिळते. पांडिचेरीमध्ये 1 जागा आहे आणि ती भाजपला मिळते पांडिचेरीमधील. त्यानंतर दीव दमणमध्ये एकूण 2 जागा आहेत, 2 जागा भाजपला मिळत आहेत, काँग्रेसला त्या ठिकाणी जागा मिळत नाही आहे. चंदीगडमध्ये 1 जागा आहे, तर ती 1 जागा महाविकास म्हणजेच इंडिया आघाडीला मिळते. म्हणजे अशा एकूण 543 जागा भारतामध्ये लोकसभेच्या आहेत आणि त्यामध्ये 226 जागा NDAला म्हणजेच भाजप म्हणजेच NDA आणि त्यांचे मित्रपक्ष यांना मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडी अलायन्स म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यांना मात्र 290 जागा ह्या 543पैकी मिळत आहेत आणि 24 जागा इतरांना मिळत आहेत. अशा मिळून 226, 290 आणि 24 मिळून 543 जागांची बेरीज येते. तर काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतं आहे अशी ही चिन्ह आहेत. आता आपण ही जी माहिती सांगतो आहे ही माहिती रवीश कुमार हे जे रिपोर्टर आहेत त्यांच्या ओपिनियन पोलच्या बेसवरती सांगतो आहे. अभ्यासू असा त्यांचा पोल असतो आणि त्यांच्या पोलला एक बेस असतो, आधार असतो. सत्य माहितीच्या आधारावरती ती माहिती देतात. त्यांच्या माहितीच्या आधारावरती आपण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज 10 वर्षापासून देशामध्ये भाजपचं सरकार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये नाराजी आहे. शेवटी कुण्या बेसवरती कोण मतदान करतं हा ज्या त्या मतदारांचा प्रश्न आहे. परंतु मतदारांनी 3 टप्प्यामधलं मतदान, आता महाराष्ट्रामध्ये जसं 3 टप्प्यामधलं मतदान आहे ते 3 टप्प्यातलं मतदान होऊन गेलं आहे. आता 2 टप्पे आणखी शिल्लक आहेत, तेही होतील. परंतु एकंदरीत जनतेचा मूड पाहता अशा पद्धतीनं सरकार येईल असं बोललं जातं आहे आणि भाजपचा 400 पारचा जो काय नारा होता तो नारा गुल होतो की काय अशी परिस्थिती ह्या सर्वेच्या माध्यमातून दिसते. अनेक प्रकारचे सर्वे आहेत, अनेक चॅनल्स आहेत, ते सुद्धा असा काही धक्कादायक प्रकारचा सर्वे पोल सांगतायत. म्हणजे भाजप वन वे येईल अशी स्थिती होती, ती स्थिती आज नाही आहे असंच एकंदरीत सर्वे सांगतात. आणि त्या आधारावरती आपण हा एक सर्वे पोल जो दाखविला गेला तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला. आपणाला काय वाटतं की खरंच ह्या पोलच्या अनुषंगानं जी माहिती आपल्याला भेटली अशा हिशोबानंच देशभरामध्ये जागा येतील की यापेक्षा चित्र वेगळं असेल आणि हे पोलला खोटं ठरवत परत एक वेळेस भाजप स्पष्ट बहुमतानं देशामध्ये येईल? आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.